लोकसभेत आता भाजपचा कुबड्यांचा आधार कमी झालाय. कुणाची गरज संपली आहे जाणून घेऊयात सविस्तर. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. तर 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं नव्हतं, हे आपल्याला आठवतंय. 272चा जादुई आकडा गाठायला भाजपला मित्र पक्षांची गरज होती आणि त्यावेळी टीडीपीचे चंद्राबाबू नायडू, जेडीयूचे नितीश कुमार हेच खरे किंगमेकर ठरले. टीडीपीचे 16 आणि जेडीयूचे 12 खासदार यांच्या पाठिंब्यावर एनडीएनं 293चा आकडा गाठत सरकार स्थापन केलं. सुरुवातीपासूनच नायडू आणि नितीश कुमार यांच्या मागण्यांवर, त्यांच्या भूमिकांवर लक्ष होतं. यूसीसी, समान नागरी कायदा आणि वन नेशन वन इलेक्शन यांसारख्या मोठ्या अजेंड्यांवर नितीश कुमार सरकारवर दबाव आणायचे, कारण या विधेयकांना पारित करण्यासाठी जेडीयूच्या 12 मतांची गरज होती. पण आता हे संपूर्ण चित्रच बदललंय. लोकसभेत एनडीएचं संख्याबळ पुन्हा 300च्या पार गेलंय, तब्बल 312 पर्यंत पोहोचलंय. त्यामुळे एनडीएची नायडू आणि नितीश कुमार यांची गरज आता संपली आहे. पण हे कसं शक्य झालं? यामागे पश्चिम बंगालमधील राजकीय बंडाळी. तृणमूल काँग्रेसच्या तब्बल 20 खासदारांनी वेगळा गट बनवत एनडीएला पाठिंबा द्यायची घोषणा केली आणि त्यामुळे केंद्रातल्या भाजप सरकारला मोठा दिलासा मिळालाय. गणित इथं अगदी सोपं आहे. भाजपचे 240 खासदार, टीएमसीचे बंडखोर 20 खासदार आणि इतर मित्र पक्षांचे खासदार असं मिळून हे संख्याबळ वाढतंय आणि त्यामुळेच आता एनडीएचं एकूण संख्याबळ 312 पर्यंत पोहोचलंय, जे बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 272 या आकड्यापेक्षा तब्बल 40 जास्त आहे. आता या नवीन समीकरणामुळे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची बार्गेनिंग पॉवर म्हणजे सौदेबाजीची ताकद लक्षणीयरित्या कमी झाली आहे. त्यामुळे आता जेडीयू आणि टीडीपी हे दोन्ही पक्षांनी जर केंद्र सरकारचा पाठिंबा काढला तरीही संसदेत एनडीए सरकार सुरक्षित राहील. कसं ते पाहूयात. तर आता लोकसभेत एनडीएकडे किती खासदार आहेत? भाजपचे 240, एनसीपीआय म्हणजे टीएमसीचे बंडखोर यात विलीन झालेत, ते 20 खासदार, शिंदेची शिवसेना 7 खासदार, लोक जनशक्ती पार्टी 5, राष्ट्रीय लोकदल 2, जनता दल सेक्युलर 2, जनसेना पार्टी 2, राष्ट्रवादी काँग्रेस 1, आसाम गण परिषद 1, ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन 1, अपना दल 1, हिंदुस्थानी आवाम मोर्चा 1, सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा 1, जेडीयू 12 आणि टीडीपी 16, म्हणजेच एकूण किती तर 312. आता यातून जेडीयूचे 12 किंवा टीडीपीचे 16 असे एकूण 28 खासदार जरी बाहेर पडले तरी एनडीएकडे 284 खासदार असतील, जे 272च्या बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त आहेत. कसं आहे, याआधी नितीश कुमार यूसीसी आणि वन नेशन वन इलेक्शन यांसारख्या भाजपच्या मोठ्या अजेंड्यासाठी सरकारवर दबाव बनवायचे, कारण हे विधेयक पास करण्यासाठी भाजपला जेडीयूच्या 12 मतांची गरज होती. पण आता भाजपच्या जवळ टीएमसीच्या 20 खासदारांचा बॅकअप तयार झालाय. इतकंच नाही तर आता 20 जूनच्या आसपास केंद्रीय कॅबिनेटमध्ये विस्तार होऊन त्यात जेडीयूला आणखी एक मंत्रिपद मिळेल अशी शक्यता सुद्धा होती. खरं तर नितीश कुमार यांची नजर बिहारच्या मुख्यमंत्री पदावरून हटल्यानंतर केंद्रात महत्त्वाच्या मंत्रिपदाकडे होती, पण तेही आता दुसर झालंय. याआधी नितीश कुमार कधीही पलटू शकतात या भीतीनं भाजप त्यांच्या समोर मागण्यांसमोर झुकत असल्याचं चित्र होतं. पण आता ही भाजपची भीती सुद्धा संपली आहे आणि त्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेतले 6 खासदारही एनडीए सोबत जोडले जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सरकारला आणखी बळ मिळेल. खरं तर राजकीय विश्लेषकांच्या मते या घडामोडींमुळे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचे सरकार हे अधिक स्थिर झालंय. त्यांना महत्त्वाचे कायदे पारित करण्यासाठी मित्र पक्षांवर कमी अवलंबून राहावं लागेल आणि याचा थेट परिणाम विरोधकांच्या इंडिया आघाडीवर सुद्धा होणार आहे, कारण त्यांची एकजूट ही कमी करण्यासाठी भाजपला अधिक वाव मिळालाय. आगामी काळात सरकारच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये अधिक स्पष्टता आणि वेग सुद्धा दिसू शकतो. संसदीय कामकाजात सुद्धा सरकारची बाजू अधिक मजबूत झाली आहे. या राजकीय बदलावर तुमचं मत काय आहे? भाजपचा हा मास्टर स्ट्रोक तुम्हाला कसा वाटतोय? चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या राजकीय भविष्यावर याचा काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.